जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींच्या नामस्मरणाने पुन्हा एकदा एका नवीन विषयाला आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। कालच्या दिवस मी व्हिडिओ करू शकले नाही, त्याबद्दल प्रथम तुमच्या सर्वांची माफी मागते, कारण तब्येतही नीट नव्हती। पण तब्येतीचं आपण जेवढं घेऊन बसू तेवढं ते वाढत जातं, त्यामुळे आज परत कामाला लागले। आजचा विषय आहे काळ्या घोड्याची नाल। जसं माझ्या देवघरात तुम्ही सगळ्यांनी ती काळ्या घोड्याची नाल म्हणजे ती जी नाल बघितली आहे, तसे मला रोजच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स येतात की ताई घोड्याची नाल या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा। मी आत्तापर्यंत बनवला असता, पण काहींचा विश्वास असतो, काहींचा नसतो। आता मी या सर्व गोष्टींवर जे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत त्या सर्व उपायांवर मी तर संपूर्ण विश्वास ठेवते। त्यामुळे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवायचा का नाही हा तुमचा प्रश्न आहे। ह्याच्यावर मला हा प्रश्न कृपा करून विचारू नका की ह्यानं काही उपयोग होतो का। उपयोग होत असल्याशिवाय माझ्या घरामध्ये ती नाही, एवढं मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते। तर चला पुढचं बोलूया की प्रत्येक धर्माप्रमाणे हिंदू धर्मात सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींच्या पूजेला मान्यता आहे। अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात आणि नकळत आपल्याकडे त्या नसतात, त्यामुळे आपल्याला बरेचसे त्रास होतात। त्याचप्रमाणे आहे घोड्याची नाल। जसे राजाधिराज, जसं आपली हा पृथ्वी तलाव आहे असं मानलं जातं, तसं हत्ती आणि घोड्याचं एक विशेष महत्त्व आहे। पूर्वी हे बस काहीही नव्हतं, तेव्हा घोडागाडी आणि घोडेच राजाधिराजांना सगळीकडे पोचवत असत। त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे की अगदी देवधर्मापासून घोड्याला अतिशय महत्त्व आहे। काळ्या घोड्याची नाल ही खूप संकटे घालवते असे देखील म्हटले जाते। कुठल्याही घोड्याची नाल चांगली असते, पण जर तुम्हाला अगदीच उपयोग करणारी जर नाल हवी असेल तर काळ्या घोड्याची पुढच्या उजव्या पायातील नाल तुम्हाला कुठे मिळते का हे अवश्य बघा। आता ही कुठे मिळेल असे बरेचसे प्रश्न मला येऊ शकतात, तर ही शक्यतो ऑनलाईन मिळते, पण ती किती प्युअर असते ह्याची मलाही माहिती नाही। आम्ही कुठून आणली आहे तर जे घोडेवाले लोक असतात, ज्यांच्याकडे घोडे असतात किंवा महाबळेश्वरला घोडे असतात, जिथं कुठं आपण जाऊ तिथं फिरायला घोडे असतात, आपोआप पडलेली मिळाली तर जास्त उत्तम, नाही तर त्या लोकांना आपण मागितली तरीही ते आपल्याला देतात। फक्त ती फुकट घेऊ नये, त्यांना काही ना काही आपण दक्षिणा द्यावी। शक्यतो काळ्या घोड्याची बघावी, नसेल तर कोणत्याही घोड्याची चांगलीच असते। आता काय आहे, शनिदेव न्यायदेवता आहे आणि शनिदेवाला प्रसन्न करायचं असेल तर लोखंड हा प्रथम उपचार आहे, कारण शनिदेवाला लोखंड अतिशय प्रिय आहे। घोड्याच्या नालीचा वापर जर आपण घरामध्ये केला तर तुमचा शनीचा प्रभाव पूर्णपणे कमी होईल। शनीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी या काळ्या घोड्याच्या नालीची अंगठी तयार करून ती मधल्या बोटामध्ये घातली जाते। यामुळे पण तुमच्यावर शनीचा प्रभाव कमी पडतो, दुष्परिणाम कमी होतात, तसेच वाईट नजर, बाधा ह्यांच्यापासून कमी तुम्हाला त्रास होतो। मात्र ही जी घोड्याची नाल आहे ती जाळून तयार केलेली नसावी, तर ती घासून तुमच्या समोर तयार केलेली किंवा विश्वासाच्या माणसाकडून केलेली असावी, कारण अग्नीमुळे त्या घोड्याच्या नालीतला संपूर्ण उपयोग निघून जातो। घोडा हा सतत धावत असतो, त्याला अतिशय स्पीड असतं, त्याच्या पायामध्ये इतकी ताकद असते की ती ताकद आपल्या आयुष्यामध्ये उतरते अशी त्याची मान्यता आहे। जर घोड्याच्या पायात मुख्य म्हणजे त्या ज्या नाल असती त्या पायात शनिदेवाचा प्रभाव आहे असे म्हटले जाते। शनीला लोखंड जरी खूप प्रिय असले तरी शनिवारी लोखंडाच्या वस्तू शक्यतो खरेदी करणे टाळावे। या घोड्याची जी नखं असतात त्यांना खूर म्हणतात, आणि हे खूर जे आहे ते तुटू नये किंवा त्याला इजा पोचू नये म्हणून त्याला नाल लावली जाते, आणि ह्यालाच घोड्याची नाल असे म्हटले जाते। ही आपोआप जर मिळाली तर अतिशय तुमचं भाग्य चांगलं आहे, नाही मिळाली तर जाणकार व्यक्तींकडून तुम्ही ही घेऊन त्याचा वापर करू शकता। आता ही प्युअर कशी ओळखायची ह्याचं एक खूप जुनं शास्त्रीय कारण आहे, जे तुम्हाला शक्यतो कुणाला माहीत नसेल ते मी तुम्हाला आज सांगते। आपले जे कॉर्न असतात, सुके कॉर्न म्हणजे त्याला आपण मका म्हणतो, त्या मक्याच्या पोत्यामध्ये जर ही नाल तुम्ही 7 ते 8 तास ठेवून दिलीत तर ते मक्याचे जे कॉर्न असतात ते आपोआप फुलायला सुरुवात होते। ती नाल ही पूर्ण प्युअर नाल असे म्हटले जाते। अशी जर मिळाली तर तुमचे भाग्य समजा। आणि अशा नालीपासूनच बनवलेली अंगठी तुम्हाला उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये वापरायची आहे, जेणेकरून तुमच्यावर शनीचा प्रभाव, वाईट नजर, तुमची अडकलेली कामे हे सगळे दूर होण्यास अतिशय मदत होईल।
तुमची शनीची पीडा खूप प्रमाणात या अंगठीमुळे देखील आणि घोड्याच्या नालीमुळे देखील कमी होते. शनिवारी राईट हँडमध्ये मधल्या बोटामध्ये तुम्हाला ही अंगठी घालायची आहे. अंगठी आणल्यावर ती गोमूत्र आणि गंगाजल यामध्ये तुम्हाला धुवून किंवा बुडवून ठेवायची आहे 2 ते 3 तास आणि त्यानंतर ती कुंकू लपेटून मग तुमच्या हातात घालायची आहे. त्यानंतर घोड्याची नाल कशी असते तर मी इथं दाखवायला आणलेली आहे. ही अशी घोड्याची नाल असते. चंद्र आकार असतो. याला कडेला असे 3-3 होल असतात. आता ही एकदम प्युअर आहे कारण आम्ही ही घोडेवाल्यांकडून म्हणजे अगदी जवळच्या व्यक्तींकडून घेतलेली आहे. ह्याचा काय काय उपयोग होतो तर व्यापार वृद्धीसाठी आणायची असेल तर शनिवारी आणावी. पंचोपचार पूजा करावी म्हणजे गंगाजल गोमूत्रानं धुवून घ्यावं. त्यानंतर धूप दीप फूल नैवेद्य असं व्यवस्थित त्याला ठेवून 1 दिवस तुम्ही ती अगदी तिथेच ठेवून पूजेच्या ठिकाणी ठेवावी. आणि व्यापार वृद्धी हवी असेल तर दुकानात जिथं तुमचं पाऊल गिरायकाचं पडतं त्यांना अगदी दिसेल अशी ती दारामध्ये ठोकून म्हणजे उंबऱ्यामध्ये किंवा पायरीमध्ये ती फिट करून घ्यावी. याची पॉवर वाढावी म्हणून काय करायचं असतं तर याची पॉवर वाढावी म्हणून तीळ तेल आणि सेंदूर हे एकत्र करून त्यामध्ये ही जी घोड्याची नाल आहे ती लपेटून ठेवायची असते आणि त्यानंतर ती वापरात घ्यायची असते म्हणजे याची पॉवर खूप वाढते. शत्रुपीडेसाठी तुम्ही अंगठी अवश्य घालून बघा. अनेकांना अनेक शत्रू असतात आणि त्या शत्रूंकडून त्रास होतो. शत्रू म्हणजे काय तर आपण एखाद्याचं कर्ज केलेलं असतं आणि नंतर त्याचं शत्रूत रूपांतर होतं. कधी कधी ते नातेवाईकही असतात. इतके त्रास देऊ लागतात की या नातेवाईकांपेक्षा एखादा शत्रू परवडला असं म्हणण्याची वेळ येते. अशा वेळेस तुम्ही या अंगठीचा वापर करा. अतिशयच जर एखाद्याला साडेसातीचा त्रास होत असेल, प्रभावशाली साडेसाती म्हणतात, तर अशा व्यक्तीच्या बेडच्या 4ही कोपऱ्यामध्ये खाली ती अंगठी जी आहे त्या 4 अंगठ्या तुम्ही ठोकून घ्याव्यात. त्याच्यावरचा शनिप्रभाव त्याचं आजारपण हे सर्व कमी येईल. मात्र ही प्युअर असावी. यू आकारामध्ये तुम्हाला ही दरवाजाच्या वरती लावायची आहे म्हणजे हा दरवाजा आहे त्याच्या वरती अशी ही ठोकायची आहे. उंबऱ्यावर ठोकलीत तरीही चालते. देवघरात ठेवलीत तरीही चालते. जर तुम्हाला धनवृद्धी हवी असेल, पैशामध्ये तुम्हाला वाढ करायची असेल तर ही जी नाल आहे ती काळ्या कपड्यामध्ये गुंडाळून ती तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे किंवा गल्ल्यात ठेवायची आहे. जर तुमच्या घरात अन्नधान्य कमी पडत असेल तर ही नाल तुम्हाला काळ्या कपड्यात गुंडाळून धान्यांच्या कणगीमध्ये ठेवायची आहे. तुमच्या घरामध्ये धनधान्याला कधीही कमी पडणार नाही. धान्यासाठी पण उपाय सांगितला मी, धनासाठी पण सांगितला, शिवाय तुम्हाला मी आत्ता साडेसातीसाठी पण सांगितला. भांडणे होत असतील, काय होत असेल तर हे दरवाजावर किंवा उंबऱ्यावर लावावे. तुमच्या घरामधली भांडणं संपूर्ण मिटून जातील. ह्याचा वापर देवघर, तिजोरी, धान्य आणि दरवाजावर आणि व्यापार वृद्धीसाठी तुम्हाला हा दुकानाच्या पायरीवर इतक्या ठिकाणी करायचा आहे. दारात लावली तर देवतेची कृपा होते असे म्हटले जाते. आमच्या दारामध्ये पण एक आहे, कधी वेळ आली तर अवश्य दाखवेन. अंगठी करून लोखंडाच्या वाटीत तेल, आता ह्याच्या अंगठीचा एक उपयोग सांगते मी तुम्हाला. ह्याची एक अंगठी तयार करून घ्यायची आणि लोखंडाच्या वाटीत मोहरीचे तेल ठेवून ती अंगठी ठेवायची. त्यानंतर ही वाटी घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि त्यामध्ये आपला चेहरा बघायचा. चेहरा बघितल्यानंतर ती वाटी तिथेच सोडून आपण माघारी न बघता घरी यायचं आहे. हा उपाय कोणत्याही एका शनिवारी केला तरी खूप आहे आणि तिथे तुम्हाला गेल्यावर प्रार्थना करायची आहे की माझ्या अडचणी, शनी प्रभाव, माझ्यावरची संकटे कमी होऊ देत. घरी आल्यावर हातपाय धुवून आत यायचं आहे. ह्याच्यामुळे देखील तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक पडेल. वाईट नजरेपासून वाचण्यासाठी तिजोरी देवघरात ठेवू शकता. आणि जर हे सगळं काही जमत नसेल तर आपल्या पैशाने काळ्या घोड्याला उजव्या पायात पुढच्या एखादी नाल जर तुम्ही तुमच्या पैशाने बसवायला दिलीत तरी हा सगळा फरक तुमच्यावर नक्की पडेल. यातला कोणताही उपयोग जरी करून बघितला तरी तो प्रभावशाली आहे. सगळं मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. कुठं मिळेल तर हे तुमचं तुम्ही मिळवायचं आहे. घोडेवाले, महाबळेश्वर किंवा जिथं घोडे असतात त्यांच्याकडून विकत घेतलीत तरी खात्रीच्या माणसांकडून घेऊ शकता. हे तुमचं तुम्ही बघा की तुम्हाला ही कुठं प्युअर मिळेल. एकदा मिळवलीत तर ती परत बदलावी लागत नाही. त्यामुळे एकदाच आयुष्यात मिळवा आणि ह्याचा फायदा घ्या. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं दुसरं चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ, त्यावरही जाऊन सगळ्यांनी मला प्रेम द्यायला विसरू नका. आत्ताचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.